मागील अतिक्रमण आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुना बस स्टँडवरील भाजी बाजार आणि फ्रूटची दुकाने नगर परिषदेने आठवडी बाजारात हलविले, परंतु तेथील सोयी सुविधेकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न दुकानदारांसह शहरातील ग्राहकांना पडला आहे। महिन्याभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे संपूर्ण आठवडी बाजाराला घाणीचा विळखा बसला आहे। सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ असून गणपती, महालक्ष्मी उत्सवानिमित्त नागरिकांची भाजी बाजाराकडे जास्त ओढ दिसत आहे। शहरातील सर्व भाजी बाजार नगर परिषदेने जुना बस स्टँडवरून आठवडी बाजार येथे हलविले। कोरोना काळात त्याची सर्वांना सुविधाही झाली, परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाच्या दिवसात या भागात सर्वत्र चिखल झाला आहे। डुकरांचा हैदोस ही सर्वत्र दिसून येत आहे, पण ही परिस्थिती लक्षात येऊनही स्थानिक एकही नगरसेवकाला स्वतःहून लक्ष देत इथे मुरुम टाकण्याची गरज जाणवली नाही का असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे। बाजारात भाजी घ्यायला आलेल्या ग्राहकांना तर इथे चालणेही शक्य नाही, त्यामुळे विक्रीवर परिणाम होत आहे। यामुळे अनेक दुकानदारांनी आपले दुकाने पुन्हा रस्त्याच्या कडेला हलविले आहे, त्यामुळे दुकान पुढे सरकविण्याची चढाओढ आणि त्यातून होणारे वाद ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकीकडे कोरोनाचे संकट असताना बाजारातील ही परिस्थिती पाहून इतर आजारही फोफावणार असे मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केले आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।